नमस्कार. केल्याने देशाटन, पंडित मैत्री आणि सभेत संचार हे ज्ञानी होण्याचं लक्षण आहे. हे ज्ञानी होण्याचे मार्ग आहेत असं आपण नेहमी ऐकत आलोय. मग देशाटन केल्याने, वेगवेगळ्या देशात फिरल्याने जे ज्ञान मिळतं ते अनुभवजन्य असतं, अनुभवातून मिळालेलं असतं. पंडितांची मैत्री ही त्यांच्या अनुभवाची शिदोरी आपल्याला देत असते आणि वेगवेगळ्या विद्वानांच्या सभेत झालेला संचार हे श्रवणभक्तीने आपल्याला बऱ्याच गोष्टी प्राप्त करून देत असतात. म्हणून या गोष्टी होणं आवश्यक आहे. काय आहे, आपण नेमकं त्यालाच टाळत येतो. लोक म्हणतात की का जायचं वारीला, का जायचं अयोध्येला, का जायचं वाराणसीला, का जायचं अमुक देवांच्याकडं, का जायचं आळंदीला, का जायचं मथुरेला, असे अनेक प्रश्न आहेत ना. काय करायचं तिथे, एवढ्या गर्दीत जा, तिथे जाऊन थांबा, तिथे जाऊन या आणि बघा, हे कशासाठी असतं? तर सोपं उदाहरण सांगतो, खूप सोपं. आपल्याकडे जमीन असते, शेतकरी आहेत त्यांना लवकर कळेल. जे शेतकरी आहेत त्यांना लवकर कळेल. आपल्याकडे जमीन असते आणि शेत जमिनीला पेरायचं असतं. आता पेरा कसा करायचा? आपण असं करतो का की मुठभर धान्य घेतली आणि पेरली जमिनीत जाऊन? असं करता येऊ शकतं का? नाही होत. मग त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी पहिली कृती करावी लागते, जमीन नांगरून घ्यावी लागते. जमीन नांगरायची काय असते, का असते? कारण पडलेल्या पावसामुळं, थंडीमुळं जमिनीत एक कडकपणा आलेला असतो आणि जमीन न नांगरता जर बियाणं जमिनीत टाकलं तर ते वरवरच पडण्याची शक्यता असते. पाखरांच्याकडून ते खाऊन घेण्याची शक्यता असते किंवा उन्हानं ते जळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नांगरटी न केलेल्या जमिनीत बियाणं कधी टाकलं जात नाही. आधी जमीन नांगरून घ्यावी लागते, अशी चांगली त्याची घुसळण करावी लागते आणि मग नांगरलेली जमीन उन्हात तळपू द्यावी लागते. म्हणजे नांगरटी कधी पावसाळ्याच्या तोंडावर नाही करत. नांगरटी करण्याचा काळ हा उन्हाळ्याच्या आरंभाचा किंवा मधला असतो, ज्यात जमीन अशी भुसभुशीत व्हावी, ढेकळं बाहेर पडावीत मोठमोठी आणि ती उन्हात तळपावी, भाजावी. शेतकरी म्हणतात बघा, ती भाजली पाहिजे, माती भाजली पाहिजे, ढेकळं भाजली पाहिजेत. आणि एकदा का जमीन नांगरून झाली, ती भुसभुशीत झाली की मग तिला तापू द्यावं लागतं. ती माती तापते. कधी कधी जमीन इतकी कडक असते की नांगराचा फाळ मोठा लावावा लागतो, ट्रॅक्टरनं नांगरावं लागतं, मोठ्या बैराम नांगराने नांगरावं लागतं, तेव्हा कुठे ते काम भागतं. एवढ्यावर नाही भागत, लगेच पेरणी नाही करता येत. मग घालावी लागते पाळी. मग घालावी लागते पाळी. ही पाळी काय करते? या पाळीमुळं जमीन अशी माती ती भुसभुशीत होते, ढेकळं सगळी मुरतात, बारीक 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 होऊन जातात आणि मग ती बारीक बारीक झालेली ढेकळं माती होते त्याची आणि ती अशी एकजीव होऊन तापलेली, मस्त आधी मोकळी झालेली, पुन्हा तापलेली, भाजून निघालेली माती मग पाळीने अशी मऊसूत होते, भुसभुशीत होते आणि ती भुसभुशीत जमीन झाली की तिच्यावर पडतो पाऊस. मग द्यावं लागतं पाणी, मग होतं सिंचन. आणि एकदा का पाऊस पडला, त्या जमिनीला बुकलून काढलं पावसाने, भुसभुशीत झालेल्या उन्हात तापलेल्या जमिनीला पाऊस असा बुकलून काढतो, तृप्त करून टाकतो, मृदुगंध दरवळतो, असा घमघमाट सुटलेला असतो त्या मातीच्या वासाचा. आणि मग होऊ द्यावा लागतो वापसा. आणि एकदा का रानाचा वापसा झाला म्हणजे रान कोरडं झालं, पाणी खाली गेलं, मुरलं की मग करावी लागते बीजांची पेरणी. मग करावी लागते बीजांची पेरणी. आता आमच्या दैवी क्षेत्रात असंच आहे. का जावं लागतं ते सांगतोय. तीर्थाटनाला का जावं लागतं, देवाच्या दर्शनाला का जावं लागतं ते सांगतोय मी तुम्हाला. शेती आणि अध्यात्मातल्या दर्शनाच्या वाऱ्या यात काय फरक आहे? ईश्वराची मालकी असलेला देह वहितीला कुणाला तरी द्यावा लागतो. मालकी ईश्वराची आहे, जमिनीची मालकी कोणाची तरी असते. मी जमिनीचा 4, 5, 10 एकर जमिनीचा मालक असतो, पण या जमिनीमध्ये मशागत करण्याची जबाबदारी अन्य कोणाला तरी द्यावी लागते. तो असतो कुणबी, तो करतो शेतीत काम, तो असतो शेतकरी आणि तो त्या जमिनीची ही सगळी मशागत करत असतो. देह देवाच्या मालकीचा, त्याची मशागत करण्यासाठी एक माणूस आहे जो देवानं पाठवलाय.
जसा शेतीचा मालक मशागतीला माणूस पाठवतो ना, तसा या देहाचा मालक मशागतीसाठी एक माणूस पाठवतो आणि त्या माणसाचं नाव आहे गुरु. हा गुरु आपल्या देहाची मशागत करत असतो. कधी कधी मेंदू एवढा जड झालेला असतो की त्यात विचारांचं भक्तीचं बीजच घुसत नाही, म्हणून असा फाळ घालावा लागतो आणि काढावा लागतं. कधी कधी काही सौम्य नांगरामध्ये भागून जातं, काही काही माऊलींच्या शिकवणीने भागतं, काही जणांना तुकोबांचे फटकारे लागतात, काही जणांना कठोर आसूड लागतात, तर मोठमोठा फाळ लागतो. मग ही जमीन नांगरली जाते. मग ती साधनेच्या उन्हात तळावी लागते, तळपावी लागते, भाजावी लागते. साधनेचं ऊन फार प्रचंड आहे, कडक असतं साधनेचं ऊन. त्या साधनेच्या उन्हात तळपावी लागते आणि मग सुरू होते पाळी. पाळी म्हणजे काय आहे? वारी. एकदा ये, दोनदा ये, तीनदा ये, चारदा ये, पाचदा ये. नांगर घातलाय, साधनेच्या उन्हात तळपलाय आणि मग सुरू होते वारी. वारीची पाळी, ज्यातून मेंदूची जमीन भुसभुशीत व्हायला लागते आणि मग करतो तो गुरुकृपेचं, ईश्वरी कृपेचं सिंचन. मग होतं सिंचन. या सिंचनाचा वापसा झाला, पाणी आत मुरलं की मग भक्तीच्या बीजांची पेरणी होत असते. आणि मग बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची, उगवेल कणीस ऐश्वर्याची, अशी स्थिती येऊन जाते. मग इथे ती स्थिती. कळलं का सगळं का करायचंय ते? देवाला का जायचंय? तीर्थस्थळी का जायचंय? तिथल्या सत्संगात सहभागी का व्हायचंय? पुन्हा पुन्हा का जायचंय? एकदा गेलं झालं असं नाही होत. पुन्हा पुन्हा जायचंय. पुन्हा पुन्हा का जायचंय? ज्याची जमीन आहे तो मालक तो पुन्हा पुन्हा बोलवणारच आहे ना तुम्हाला. पुन्हा पुन्हा बोलवणार आहे. त्याच्या मालकीची आहे ती जमीन सगळी. हा देह, ही बुद्धी, हे मन, हे सगळं त्याच्या मालकीचं आहे. त्याला पुन्हा पुन्हा जाऊन रिन्यू करावं लागणार आहे, पुन्हा पुन्हा सांगावं लागणार आहे, बाबा ही तुझी जमीन आहे, तुलाच कसायला हवी. कारण कसं आहे, तो कसायला घेतो ती जमीन जी त्याच्याकडे येते. किती काम आहे त्याला, प्रचंड काम आहे. म्हणून आपल्यातून ऐश्वर्याचं कणीस उगवायचं असेल तर मालकाला जाऊन सांगावं लागतं, बाबा जमीन कस. आणि मग मालक कुणबी देतो, आणि तो कुणबी असतो गुरु. तो गुरु आपल्या जमिनीत अशी घुसळण करतो, त्याच्या पाळ्या घालायला लावतो, साधनेच्या उन्हात तापून घेतो आणि मग त्या देवानी त्याला दिलेल्या विचारांची पेरणी तो आपल्या मनामध्ये करतो. नाथांनी फार सुंदर सांगून ठेवलंय, फार सुंदर सांगून ठेवलंय. मेघमुखे अधपतन, अधपाते निवती जन, अन्नदान सकळासे. मेघमुखातून पडणारं पाणी लोकांना तृप्त करतं आणि मग सगळ्यांना अन्नदान मिळतं. तैसे योगियाचे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञान उद्धरी. तैसे योगियाचे खालुते येणे, तसा योगी खाली येतो. जन निववी श्रवण कीर्तने, जसं पाणी लोकांना निववितं ना, जन निववी श्रवण कीर्तने. आणि मग निज ज्ञान उद्धरी, तो निज ज्ञानानं उद्धार करतो. जमीन त्याची, पेरणी मशागत करणारा गुरु, आणि या गुरुची वारंवार भेट व्हावी यासाठी या वाऱ्या, यासाठी ईश्वराकडे जाणं. आपण या वाऱ्या करून ईश्वराच्या वारंवार सानिध्यात राहून आपण स्वतःलाच खूप छान करून घेणं आवश्यक आहे. मला खात्री आहे की आपणही हे ओळखाल आणि ते करून घ्याल. नमस्कार.